नुसती साडी बघूनसुद्धा ती कुठल्या अभिनेत्रीनं नेसली होती ओळखलत ना? या अशा आयकॉनिक साड्या होत्या ज्यांनी केवळ पडदाच नाही तर त्यावेळी कपाटातली फॅशनसुद्धा बदलवली. श्रीदेवीची ही निळी साडी इतकी साधी होती की ती आपल्या आईच्या कपाटातसुद्धा सापडली असती. पण श्रीदेवीने ही साडी आणि ठसठशीत मॅचिंग टिकलीनं पाऊससुद्धा हॉट बनवला. श्रीदेवीची निळी साडी साधी होती तर माधुरीची ही जांभळी साडी म्हणजे एव्हरीथिंग ओव्हर द टॉप. झगझगीत रंग भरलेला ब्लॅकलेस ब्लाऊज आणि पूर्ण दिसावा म्हणून उलटा घेतलेला पदर. त्या काळी हा रंग आणि असा ब्लाऊज डिमांडमध्ये होते. बॅकलेस ब्लाऊजची फॅशन इथून सर्वसामान्य झाली. वेगळ्याच पद्धतीने नेसलेल्या नारंगी साडीला मुमताज ड्रेप असंच ओळखलं जातं. आज 50 वर्षानंतरही रेट्रो लुक असेल तर तिथे हा मुमताज ड्रेप असणारच. भले ही साडी वावरायला अवघड वाटो, मुमताजनं अशी काही जादू केलेली आहे, नुसत्या फोटोतसुद्धा ऊर्जा जाणवते. माधुरीची भरजरी साडी पारंपरिक होती तर प्रियांका चोप्राच्या ह्या साडीने देसी गर्लची नवीन व्याख्या तयार केली. मॉडर्न, ग्लॅमरस, देसी गर्लसारखी मेटॅलिक साडी आजही पार्टीवेअर साड्यांच्या प्रकारात अव्वल स्थानावर आहे. ऐश्वर्याची ही लाल साडी म्हणजे चित्रपटात वापरलं जाणारं एक उत्कृष्ट रूपक होतं. लाल काठाला नेट असलेली साडी जी पॅशन, फेमिनिटीचं प्रतीक, तर एका खांद्यावरची काळी शाल गूढ. तुम्हाला आठवत असेल तर गाण्याच्या शेवटी ती शाल पडून जाते, जणू ते भूतकाळ मागे सोडून भविष्याकडे जाते. ऐश्वर्याची लाल साडी रूपक असेल तर सुष्मिता सेनची मैं हूं नामधली लाल साडी म्हणजे मूर्तिमंत ग्लॅमर. साडी, बोटनेक ब्लाऊज, उडणारे केस यांची अशी केमिस्ट्री या पडद्यावरच्या शिक्षिकेनं जमवली होती की मुलंच काय, बाकडीसुद्धा वेळेच्या आधी तासाला हजर व्हावीत. दीपिका पदुकोणची निळी सिल्वर किनारीची साडी, हिनं शिवलेली साडी म्हणजे स्टिच साडी हा सुटसुटीत प्रकार आणला. त्या वर्षी कॉलेजच्या सेंड ऑफमध्ये बऱ्याच जणींना ही साडी हवी होती. सेंड ऑफला नेसायची साडी या ट्रेंडमुळे चर्चेत आलेली आणखीन एक साडी म्हणजे आलिया भट्टची ड्युअल टोन साडी. शिफॉन साडी, टिकली, नाकातली मोरणी हे कॉम्बिनेशन कधीही आउटडेटेड होत नाही हे आलिया भट्टनं दाखवून दिलं. रेखा आणि कांजीवरम साडी हे समीकरण असलं तरी एकेकाळी सिलसिल्यामधल्या पेस्टल कलर साड्यांनी त्यावेळच्या प्रचलित प्रिंटेड साड्यांची मक्तेदारी मोडून काढली. मोनोक्रोम साडी, व्ही-नेक ब्लाऊज, मोकळे केस आणि मेगा स्लीव्ज हा सोफिस्टिकेटेड लुक अर्बन फॅशनला दिशा देणारा होता. आलिया भट्टसारख्या आधुनिक अभिनेत्रीलाही तो रिक्रिएट करावासा वाटतो. ज्यांनी पडद्यावर आणि पडद्याच्या बाहेर फॅशन बदलली अशा 9 साड्या आपण बघितल्या. तुम्हाला काय वाटतं, 10वी साडी कुठली असायला हवी? कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. श्रीदेवीसारखी, माधुरीसारखी किंवा प्रियांकासारखी ह्यापैकी कुठली साडी नेसलेली तुमची मैत्रीण होती का हो? असेल तर कॉमेंटमध्ये तिला जरूर टॅग करा.